नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. ओमराजेंची धाराशिवमध्ये आज कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना झालेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि आज उद्यामध्ये माझा निर्णय सांगेन असं ओमराजेंनी म्हटलंय. आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे बैठकीला उपस्थित राहणार का हा प्रश्न आहे. शिंदे सेनेचे कार्यकर्ते ओमराजेंच्या ताफ्यासोबत पुण्याहून धाराशिवच्या दिशेने आता निघालेले आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत. लक्ष्मण, आता ओमराजे निघालेले आहेत पुण्याहून धाराशिवकडे, काय अपडेट? निश्चितच श्वेताजी, एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल की खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहे ते पुण्यातून सध्या पोलीस बंदोबस्त मोठा ताफा जो आहे तो घेऊन सध्या धाराशिवच्या दिशेने रवाना होत असताना चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचबरोबर ती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा या ताफ्यामध्ये आहेत आणि आता हे सर्व खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहे ते पोलीस बंदोबस्तामध्ये सध्या जे आहे ते धाराशिवकडे रवाना झालेले आहेत आणि आज धाराशिवमध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे गोवर्धनवाडी या ठिकाणी जाऊन ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यानंतर राजकीय भूमिका जी आहे ती ठरवणार आहेत. मात्र सध्या महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल की पुण्यातून खासदार ओमराजे लिंबाळकर जे आहे ते सध्या धाराशिवच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी रात्री पुण्यामध्ये कैलास पाटील असतील, त्याचबरोबर ती वरुण सरदेसाई आहे, यांनी खासदार ओमराजे लिंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतलेली होती, चर्चा केली. तब्बल 1 तास मध्यरात्री यांची ही चर्चा सुरू झालेली होती. त्यापूर्वी सुद्धा खासदार श्रीरंग बारणे जे आहे ते शिंदे गटाचे हे सुद्धा आलेले होते. म्हणजे निश्चितच आज माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे लिंबाळकर असं म्हटले की दोन्ही कार्यकर्ते माझ्याकडे आलेले आहेत, त्यांनी माझ्यासोबत संवाद साधलेला आहे, त्यामुळे मी कुणाला रोखू शकत नाही. कार्यकर्ते येत आहेत, माझ्याशी संवाद साधतायत, कारण की पवनराजे लिंबाळकर यांच्या हत्याकांडाचा जो निकाल आलेला आहे या अनुषंगाने खरं तर हे सर्व भेटत आहेत. मात्र राजकीय भूमिकेच्या संदर्भात मी आधी कार्यकर्त्यांशी भेटणार आहे, चर्चा करणार आहे, त्यानंतर माझी जी राजकीय भूमिका आहे ती ठरवणार आहेत. महत्वाचं म्हणजे अवघ्या राज्यभराचं लक्ष लागून राहिलेलं आहे की आज खासदार ओमराजे लिंबाळकर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की या सर्व त्यांच्या भूमिकेवरतीच ऑपरेशन टायगर जे आहे ते सर्व अवलंबून असणार आहे. कारण की 6 खासदार शिवसेना उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर हा जो गट तयार झाला त्याच्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे ओमराजे लिंबाळकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, कारण की बाकीच्या 5 खासदारांचं जे भवितव्य आहे ते ओमराजे लिंबाळकर यांच्यावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अपडेट घेत राहू. तर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी बोलेन आणि आज उद्या निर्णय सांगेन असं ओमराजे म्हणालेत. आज किंवा उद्या माझा निर्णय जाहीर करेन. माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती आमची आलेली नाही. आम्ही इतके वाईट आहोत का, असा सवाल ओमराजेंनी केलाय. आज धाराशिवमध्ये जातोय. माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली 4 वाजताची. धाराशिवमध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय. सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन. त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल. आज सगळी चर्चा करून झालं तर आज, नाहीतर उद्या. एक मोठी बातमी. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्याशी रात्री ओमराजेंची चर्चा झाली. ठाकरेंचे आमदार आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये मध्यरात्री 1 तास बैठक झाली. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई गेले होते त्यांच्या निवासस्थानी. ओमराजेंच्या मनधरणीसाठी दोघे जण गेले असता ओमराजे पक्षात राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहतील असं कैलास पाटील यांनी म्हटलंय. तर मातोश्रीचा निरोप घेऊन ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या भेटीसाठी मध्यरात्री गेले होते. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई मध्यरात्री 1 तास त्यांच्यामध्ये बैठक झाली. आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत एवढंच. पण काय चर्चा, आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिलाय असं देखील म्हणलं जाते आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत. आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळालेला नाही, तो पण विषय. आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो. पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे. मैत्री निभावतील असं वाटतंय का?
उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे, काल ही तीच होती, आज ही तीच आहे आणि उद्या ही तीच म्हणजे तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं आणि ते पक्षासोबत राहतील असा विश्वास आहे आम्हाला. नाही बाकी काय नाही, आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो. पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? नाही कधीपर्यंत ते माध्यमांमध्ये सांगतो म्हणलेत ते, आता उद्या एखाद दिवस द्या म्हणलेत ते, मग काय होतं. उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही उद्या एक दिवस द्या म्हणून सांगितलं त्यांनी, त्यानंतर ठरवू आपण काय. तर पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजेंच्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी पक्षाच्या वतीनं भेट घेतल्याची प्रतिक्रिया ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. ओमराजेंसोबत विविध विषयांवरती चर्चा झाली असंही सरदेसाई म्हणाले. आमचे आमदार कैलास पाटील, आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे. सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी काही माध्यमांसमोर बोलण्याची गरज. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत. त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं झाले, 3 वेळा खासदार झाले. ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात. आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना जो धक्का लागलेला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलेलो. मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना. धन्यवाद.